संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज. नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार प्रथम शैवपंथी होते, पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. रामचंद्रदास, कृष्णदास, हरिप्रसाद, मुकुंदराज, मुरारी, अच्युत आणि नरहरी अशी त्यांची वंश परंपरा सांगण्यात येते. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती. श्री संत नरहरी महाराजांचा जन्म पंढरपूर येथे संवत शके 1115 श्रावण मास शुक्ल पक्ष त्रयोदशी नक्षत्र अनुराधा बुधवार रोजी पहाटे प्रातःकाळी झाला. त्यांच्या बारसाच्या दिवशी महान योगी 1400 वर्षांचे चांगदेव महाराज आलेत आणि त्यांनीच बाळाचे नाव नरहरी असे ठेवले. वयाच्या 7व्या वर्षी नरहरी महाराजांचा यज्ञोपवित्र उपनयन संस्कार संपन्न झाला. गहिनीनाथ महाराजांकडून गुरु उपदेश, नाथ संप्रदायाची दीक्षा आणि गायत्री मंत्र प्राप्त झाला. वयाचा 18 ते 20 दरम्यान गंगाबाईंशी विवाह झाला. साल सुमारे 1276 असावे. अशा तऱ्हेने नरहरी महाराजांचा परमार्थ व प्रपंच सुखासमाधानाने सुरू झाला. संत शिरोमणी नरहरी महाराज पुढे एका महाशिवरात्रीचा परमपूज्य अशा तिथीला अच्युत बाबा आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई दोघेही मल्लिकार्जुनाच्या मंदिरात पूजा करीत असताना साक्षात भगवान शंकर प्रकट झाले आणि उभयतांना परमधामाला चालवण्याविषयी संकेत केला. उभयतांचा आत्मा त्यावेळी परमात्म्यात विलीन होण्याची आश्चर्यकारक घटना घडली. मात्या पित्यांच्या विरहामुळे नरहरींना अत्यंत दुःख झाले. पुढे प्रेमळ पत्नीचा सहवास, सोनारी कलात्मक व्यवसाय आणि शिवभक्ती यामध्ये ते आपले दुःख विसरू लागले. वर्णाश्रम विहित कर्म नित्यनियमाने करू लागले. नरहरी महाराज एकनिष्ठ शिवभक्त होते. पंढरपुरात राहून पांडुरंगाचे दर्शन तर सोडाच, पण मंदिराच्या कळसाकडे देखील पाहत नव्हते. परंतु त्यांना काही आश्चर्य अघटित चमत्कार अनुभवास आला की भगवान शंकर आणि पांडुरंग एकच आहे. या अद्वैतच अभेद्य सिद्धांतांची प्रचिती नरहरींना आली. निर्मळ निराकार परमात्मा तत्व नरहरींना सगुण साकार रूपाने पांडुरंगाची असीम भक्ती आणि सेवा करू लागलेत. तेव्हापासून नरहरीसारखे विठ्ठलाच्या सानिध्यात मंदिरात बसून भजन कीर्तन करू लागले. त्यांची ही असीम सेवा भक्ती पाहून भगवान प्रसन्न झालेत. त्यांनी सगुण पांडुरंगामध्येच निर्गुण निराकार परब्रह्म दिसू लागले. त्यांचा अंतःकरणामध्ये भगवान वास करू लागले. नरहरीच्या दुकानामध्ये स्वतः भगवान येऊन दागिने घडवू लागले. नंतर नरहरी महाराजांचे संसारासंबंधी पूर्णपणे अनासक्ती आलेली होती. ते ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेले होते. नरहरी महाराजांचा हा ज्ञानदीप आता वैकुंठाच्या मार्गावर प्रज्वलित झाले होते. ते गुणगुणत होते, आपल्या गावातरी न्याहो द्या मला भेट द्याहो. तेव्हा देवालाही भक्ताची चिंता लागली व दया आली. अशा प्रकारे माघ वद्य तृतीयेला नरहरींनी आपल्या मल्लिकार्जुन देवाला नमन केले आणि पत्नीच्या, मुला सुनांच्या, नातवांच्या अंतिम निरोप घेतला. आपल्या पारंपरिक निवासस्थानाला वंदन केले. या महापुरुषाच्या अंगामध्ये भक्तिभावाचा, ईश्वरी शक्तीचा भावेश संचारला होता. विठ्ठलाच्या करिता त्यांनी हाताचा विळखा घातला आणि आश्चर्य घडले. देवाच्या कटीमध्ये हा भक्तराज विलीन झाला. नरहरी महाराजांनी विठ्ठलाचे ठायी आत्मसमर्पण केले. नामा म्हणे नरहरी सोनार झाला अलंकार देवाचा हा. महाराजांच्या शिवभक्तीविषयी थोडक्यात. विविध जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता. त्यांची कलाकुसरी त्यावेळेस चांगली प्रसिद्धी होती. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असे. रोज पहाटे ज्योतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहीत. ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती. त्यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे. नरहरी महाराजांना हरिहर साक्षात्कार.
परब्रह्म विठ्ठल पांडुरंग आणि परमात्मा महादेव हे एकच असल्याची प्रचिती नरहरींना आली. असे सांगितले जाते की एके दिवशी पांडुरंगाने या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरवले. तेव्हाच गावात एका सावकाराला विठ्ठलाला नवस केल्यामुळे पुत्ररत्न झाले होते. त्यामुळे विठ्ठलासाठी कमरेची सोनसाखळी तयार करावी असे त्या सावकाराच्या मनात आले. संत नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच ती सोनसाखळी बनवावी म्हणून ते त्यांच्याकडे साखळी बनविण्यास आले. पण संत नरहरी सोनार यांनी स्पष्टपणे नकार दिला. याचे कारण त्यांचा प्रण होता की शंकराशिवाय इतर कोणत्याही देवतांचे मुख ते बघणार नाही. त्यावर निरुपाय म्हणून सावकारांनीच विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे ठरवले. यावर संत नरहरी सोनार यांनी साखळी बनवण्यास होकार दिला. दुसऱ्या दिवशी सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले. संत नरहरी यांनी आपल्या कलेप्रमाणे सुंदर सोनसाखळी तयार केली. सावकार देखील सोनसाखळी पाहून खुश झाला. मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोनसाखळी घातली, पण ती एक वीतभर जास्त झाली होती. म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार यांच्याकडे पाठवले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सांगितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले, परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले. यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊ नये असे कसे होत आहे या विचारात ते पडले. शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागले. सोनारांचे हात गळ्यापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेषनाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय, समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली. परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोंधळून गेले. शेवटी त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहे. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगाला म्हणाले, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. नरहरी महाराजांचा जन्मच हरिहराचा वाद मिटवण्यासाठी झाला होता. मात्र त्यांच्या जन्मानंतर पुढील पिढी मात्र अजूनही हा वाद मिटवू शकली नाही. त्यांचे चरित्र ज्या धोंडेसूत मालू यांनी लिहिले त्यांनी मालूतारण या त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या ग्रंथात नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव उदावंत सोनार होते असे म्हटले आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.